नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपण सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. काल आपण काही जोड्यांचे परफॉर्मन्सेस पाहिले. आज पुढच्या जोड्या आपल्या समोर परफॉर्म करतील. पण आजच्या एपिसोडला वाढणार टेन्शन, कारण आज होणार एलिमिनेशन. आज आपल्याला कळणार कोण राहणार सिटीत आणि कोणाला मिळणार रिटर्न तिकीट. सुरू करूया आजचा एपिसोड. आता कसं वाटतंय? अहो, सिटीत गाव गाजतंय. पंकज आणि जॉनाची जोडी जुळू लागलीये. पोलंडची सुंदरी आता गावरान भाषा बोलू लागलीये. अहो, खरंच खोटं वाटतंय? तर मग बघाच, स्वागत करूया पंकज आणि जॉनाचं. डान्स वगैरे आला तर तिथे म्हणजे कसं मनात भीती वाटत होती, तरी पण जे काय होईल ते म्हटलं आणि म्हणजे मैदानात उतरलं. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. ज्वानीच्या या मळ्यामंदी विरतीच पाणी, बघायला कवतिक आलो नाही कुणी. मळ्याला या मळेवाली एकटीच नाही, अगराने माझ्या मळ्यामंदी उसशील काय. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा. कपरी लिंबावानी कांती तुझी विटावानी होत, टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट. काळ जात मंडई तू मांडशील काय, अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. पंकज, आउटस्टँडिंग मित्रा, क्या बात, खूप छान. मला तुम्हाला दोघांना ही गोष्ट सांगायची आहे की मागच्या टास्कमध्ये हे दोघं नॉमिनेटेड होते एलिमिनेशनसाठी. आज जर का तुम्ही पहिले आलात तर तुम्ही नॉमिनेशन पासून वाचाल. हो सर. ओके, सो आय रिअली होप की तुम्ही जिंकावं, सो दॅट यू आर नॉट नॉमिनेटेड फॉर एलिमिनेशन. हो सर. ओके, हो. पण खूप छान, मस्त केलं. धन्यवाद. श्रेयस सरांनी म्हटलं आता तर पहिली नंबरची जोडी आहे, पण आणखी आहेतच आपले, तर काय होते काय सांगता नाही येत. एक तर तुम्ही नॉमिनेटेड आहात, तर काय सांगता नाही येत. तुम्ही दोघं जेव्हा आता नाचत होतात ना, मला असं वाटत होतं गाणं संपूच नाही. आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना इतकं समजून घेतलं, मला असं वाटतं. म्हणजे आजचा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स हा होता. म्हणजे Thank you so much. मी आभारी म्हणेन, आहे. येस, सिटी गाजवणारा परफॉर्मन्स होता आजचा. जजेस बोले की पहिली आतापर्यंत जी नंबर 1 जोडी आहे. जोडी आहे. आम्हाला परफॉर्मन्स खूप आवडला. तुम्ही खुश होते. तुमच्या दोघांचे डान्समध्ये तुम्ही जे
कमाल तुमची केमिस्ट्री होती ते बघून वाटलं नाही की तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एकमेकांना इतकं सांभाळून घेतलंय. खूपच छान. आणि पंकज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझी शेती आहे ना, तू गावात शेती करतोस ना, हो. शेतकरी आहेस ना. असं झालं तर सपोज की अशी शेती करताना अशी जोयनासारखी मुलगी अचानक आली, हो. तर काय म्हणजे काय असणार, काय रिॲक्ट करशील? एक काम करूया, हां, हां. आपण त्याला टास्कच देऊया असा हां. की तो शेती करतो. हो सर. ते करताना मग भूक वगैरे लागते हो. है ना. मग आता आपण असं करू की जोयाना जर का लंच ब्रेक मध्ये तुझ्यासाठी जेवण घेऊन आली शेतात, तर तुम्ही काय बोलाल एकमेकांशी हे जाणून घ्यायला मला खरंच खूप आवडेल. हो सर. धानी, ओ धानी, धानी, धानी आहात कुठे? अगं ये जोयना, कुठं तिकडे बघतेस ग? वैताळे इकडे ये. इकडे आहे की मी. बस इकडे. काय झालं ग? भाकी घेऊन आली. हे वा, भाकरी घेऊन आली तू. चल चार की मग. जावा तिकडे. का बरं? राग आला आली. का झालं? सासूबाई, सासूबाई खूप बोलले मला. अगं माझ्या फॉरेनरच्या जॉयना. आई आहे ती माझी, बोलणार नाही तर काय, चुकेल तर. हा, मी तुला भाकर भरवतो. धन्यवाद. वा 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 वा. सासू रागात, गावरान जोमात. जोयाना, पंकज, वेल डन, धन्यवाद. वेल डन. कीप अप द गुड वर्क. बसून घ्या प्लीज. डोक्यात टोपी, डोळ्यावर गॉगल. तो हळूहळू शहराचा होतोय. गावातला कबड्डी मास्टर आता सिटीचा ताल धरतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया क्रिश आणि अक्षताचं. मी याला आल्याला सांगितलं हे तुझ्यासाठीचं सगळ्यात बेस्ट टास्क असणार आहे. ज्यांच्या समोरच परफॉर्मन्स करतोय ते डान्सचे गुरु आहेत आणि तू लकी आहेस. आणि सेम गोज विथ मी पण लकी आहे की मला त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करायला मिळाला. ओहो, लुक ॲट दोज पॅचेस माय बॉय. क्रिश, कसं वाटतंय? सिटीत गाव गाजतंय. जिंकलंस मित्रा. आणि या कपडे घालून कसं वाटतंय? थोडा जाड जाड वाटत आहे सर. पहिल्यांदा ट्राय केलाय, अच्छा, पण मस्त वाटत आहे. मस्त वाटतंय. हा. आणि तयारी कशी झाली? तयारी ताई थोडासा बिमार होती, आजही पण आहे थोडाफार. अच्छा, हा, तर ताईला मी रिलॅक्स करायला दिला. मी थोडाफार प्रॅक्टिस केला, पण मला स्टेप आठवण नाही राहत, पण मी पूर्णतः प्रयत्न करेन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा क्रिश आणि अक्षतासाठी. कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटते.
कुठून आणतेस कोल्ड ड्रिंक वाटतेस कोल्ड ड्रिंक वाटतेस कोल्ड ड्रिंक वाटतेस कोल्ड ड्रिंक वाटतेस थोडंसं भीतीनंच केलो, पण चांगल्या प्रकारे केलो. पण मी एक गलती केलो की पहिलंच उचललो, म्हणजे तो म्हणजे त्यावेळेस मला उचलायचं नव्हता, नाही का, माझ्या मेंटर अक्षताला उचलायचं नव्हतं, पण उचललो. आता उचललो तर 2 राऊंड हा, दोन राऊंड फिरून टाकला. जोवरी गाणं नाही झालं तोवरी जाऊ दे म्हणलं, उचललाचा नाही का, काय करायचं, फिरून टाकायचा. मग आशिष, कसा वाटला परफॉर्मन्स? क्रिश आणि अक्षता खूप उत्तम. इतका ताकदीचा परफॉर्मन्स होता, म्हणजे पुन्हा मला म्हणायला आवडेल की आजचा सेकंड ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स हा होता, मला असं वाटतं. प्रार्थना? क्रिश, मी असं ऐकलंय की तुझ्या ह्याच्या आधीचा जो टास्क होता तो पण मी बघितला हा, आणि मला त्याच्यात कळलंय की तू खूप छान डिनर डेटवर गेल्यावर खूप धमाल केलीस, खूप मस्ती केलीस. व्हॉट यू सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट प्रार्थना. त्या फाईन डाईनच्या टास्कमध्ये त्यांनी इतकं कमालीचं त्यांनी परफॉर्म हो केलं ना? ना, म्हणजे वेदर इट इज एटिकेट्स और ऑर्डरिंग द फूड वगैरे. हा, मला वाटतं आपण थोडंसं त्याला रेप्लिकेट करूया का? आपण एक काम करूया, आपण प्रार्थना ताईला बोलवूया अरे आणि आपण असा विचार करूया की क्रिश प्रार्थना ताई बरोबर फाईन डाईनच्या डिनर डेटला गेलाय. ओके, आणि तिकडे तू आता जेवण वगैरे ऑर्डर करणार आहे. करूया प्रार्थना, प्लीज. ओके. प्रार्थना मॅमला घेऊन आले आणि म्हणतात डेट करून दाखव. माझ्यासाठी स्पेशल काय म्हणतात हे आणून दिले, डेटचं पूर्ण सामान. चला डेटिंगवर जाऊया. डेटिंग कुठे बसू? इथे इथे बसू? थांबा 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 थांबा. वाव. सीट. माझ्या मेंटरने जसं सांगितलं होतं की खुर्ची मागं घ्यायचा, तशा प्रकारे मी खुर्ची मागं घेतला आणि प्रार्थना मॅमला बसवला आणि मग नंतर आमचा डेट सुरू झाला. माझ्या बोलवल्यानंतर तुम्ही ते आले, तुम्हाला कसं वाटत आहे? क्रिश, मला खरंच खूप मस्त वाटलं. मी इथपर्यंत आल्या, कायच्या ना आल्या? मी माझ्या गाडीने आले. हां, काही दिक्कत वगैरे तर नाही झाली? काही नाही, पण आता जाताना ना हा. माझ्याबरोबर ड्रायव्हर नाहीये, तर मला प्लीज तू माझ्या गाडीने ड्रॉप करशील का तुझ्या गाडीने? ठीक आहे, जाऊया ना आपण दोघे, आपल्या गाडीने जाऊया. मी कशी दिसतेस? तुम्ही खूप गोड आणि खूप चांगली दिसत आहात. ओ वाव. तू पण या पिंक जॅकेट मध्ये खूप पिंकी दिसतोयस. थँक्स. लाईट वगैरे ती काही दिक्कत होत आहे का? थोडं डीम लाईट असेल तर जास्त छान वाटेल. एक्सक्यूज मी सर. सर, हाउ मे हेल्प यू सर? यस मैडम. माझं नाव मैडम घेऊ को शकतो? लाइट से दिक्कत हो रही है, तो लाइट थोड़ा डिम कीजिए. हम हमारे कस्टमर की कोई भी बात लाइटली नहीं लेते सर, तो हम लाइट्स थोड़े डिम करें. ये देखिए सर, इट्स अ परफेक्ट रोमांटिक सेटिंग. इज इट ओके? Yeah? ओके, Yes, तुम्हारे लिए okay. ओके? ओके. ओके सर. Would you like to have some water sir? वाटर, यस वाटर. Some still water, sparkling water sir. साधं पाणी. Sada pani. हाँ. येस. The still or sparkling sir? Would you like to place an order? Maybe some soups, some appetizers. सूप. सूप चालेल मला. सूप. Yeah, soup. Which soup? वन मेसो सूप and वन gazpacho soup sir. वाला. I'll get you some soup and some appetizers and some main course as well. Main courses. मेन कोर्स? Broom shum Boom, zoom. risotto. Broom shum risotto. बूम सूम रिसोतो. Shroom boom risotto. आणि सर, तुम्ही साधारण टिप किती द्याल आम्हाला? माझ्याकडे आता कॅश नाही आहे, तर मी फोन पे मारेन तर चालेल? फोन पे मारेल. अवश्य मारा सर, फक्त जरा हळू मारा. ओके. लवली लवली. थँक्स सर. जोरदार टाळ्या. 18 वर्ष
वर्षाचा आहे तो हो, हो, हं? हो. आणि किती छान म्हणजे हो, नाही, डेटवर मस्त. कसं जमलं रे तुला काय मस्त. मला वाटतं एकदा त्याची जी मेंटर आहे हा. तिच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ओ खूप छान. आणि तुम्ही दोघांनी खूप मस्त परफॉर्म केलं. क्रिश, तू तर धमाल आणली. ओके आशिष, धन्यवाद सर. काय वाटतं या परफॉर्मन्स बद्दल? हा परफॉर्मन्स तर मला खूप आवडलाय. पण आज मी इथे आलो आहे आणि मी सगळ्या जोड्यांचे परफॉर्मन्स आम्ही बघतोय. पण माझी जी अत्यंत लाडकी जोडी आहे त्या जोडीचा परफॉर्मन्स मला बघायचा आहे. म्हणजेच अर्थात यश आणि नेहाचा. ओ माझी तुझी रेशीम गाठ ह्या तुमच्या टायटल ट्रॅकवरती मला खूप आवडेल हे बघायला. कारण की आज जोडीचा जो इतका छान सोहळा रंगलाय त्या सोहळ्यात जर ही जोडी नाही नाचली तर मग मजा नाही. गंधश्वासात माळून घ्यावा स्पर्शात उमलून यावा श्वासात पारिजात अशाच तरातू मिठी सौंदर्याची मनवाहून अंतरा धारा ये भानवारा रेशीम माझी तुझी रेशीम चला, खूप खूप मज्जा आली. थँक्यू सो मच. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. प्रार्थना मॅम, थँक्यू सो मच. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज बसून घ्या. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राची शान या सेगमेंट. टॅटू त्याच्या अंगावर आहे, स्टाईलवर त्याच्या सारा गाव फिदा आहे. मॉडेल होण्याचं स्वप्न त्याच्या उरी, याच्या अदांवर फिदा साऱ्या गावच्या पोरी. धोती घालून जेव्हा स्टाईल मध्ये येतो सारा गाव त्याच्याकडे पाहतच राहतो. वही उडवणारा गडी पोरींचा लाडका आहे. अहो, नाशिकचा गावरान ब्रो आपला अर्जुन आहे. त्याला ताल कळत नसला तरी जंगलाची भाषा कळते. पाहूया निक्सन आणि भाग्यश्रीची जोडी आज काय धमाल करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा निक्सन आणि भाग्यश्रीचं. जसं आमचा परफॉर्मन्सचा टाइम आला, हिज हार्ट स्कीप द बीट. म्हणजे असं धक 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 असं वाटत होतं कुठच्या स्पीडमध्ये चाललाय ह्याचा हार्ट, कारण तो भरपूर नर्वस होता.
Damn it. क्या बात आहे निक्सन. खूप यार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निक्सनसाठी. एवढा चांगला परफॉर्मन्स झालेला दोघांचाही. जसा परफॉर्मन्स झालेला आम्ही दोघांनी असं केलेलं, खुश भाई. निक्सन, तू हे गाणं कधी बघितलंस, ऐकलंयस? नाही, पहिल्यांदा ऐकलं. हे आपलं मराठी इंडस्ट्रीचं एक खूप मोठं आयकॉनिक असं गाणं आहे, चिकी चिकी बुबुम बुम. ओके निक्सन, तुम्हाला माहिती आहे का, खूप अगदी दुर्गम जंगलामध्ये राहतो, त्यामुळे फार गोष्टींना एक्सपोजर नाहीये. आता जे काही शिकलाय ते आत्ताच शिकलाय. भाग्यश्रीने शिकवलंय फर्स्ट टाइम, आणि फर्स्ट टाइम त्यांनी स्टेजवर परफॉर्म केलंय. पण मला वाटतं तो खूप क्यूट परफॉर्म केलंस निक्सन. व्हेरी गुड. निक्सन, आम्ही जसं सर म्हणाले तसं आम्ही ऐकलंय असं की तुझ्या गावात इथे जेवढी माणसं दिसत नाही त्याहून कमी माणसं तर तुझ्या गावात आहे. आमच्या गावात खूप माणसं कमी. आता एवढी सगळी माणसांसमोर नाचतो, इथे परफॉर्म करतोय, तुला धाकधूक होती? काय भीती वाटत होती? कसं वाटत होतं? बघा, भीती वाटली पहिला. भीती वाटली? हा. ए प्लीज सगळे एकदा जोरदार भाग्यश्रीसाठी टाळ्या वाजवा, कारण भाग्यश्री खरंच खूप टफ आहे. स्पेशली ज्याला हे गाणंच माहिती नाहीये त्याला ते गाणं शिकवलं Right. आणि त्याच्यावर त्या रिदमवर परफॉर्म करणं हे खरंच खूप अवघड आहे. थँक्यू. पण निक्सन, तू खूप छान दिसतोय. थँक्यू. निक्सन आणि भाग्यश्री, वन ऑफ द क्यूटेस्ट परफॉर्मन्स ऑफ टुडे. थँक्यू. मला असं वाटतं जजेसनी पण इकडे यावं आणि Yes. आपण चिकी चिकी बुबुम बुम वर आपण सगळेजण परफॉर्म करू. मेक युअर पूछ पूछ. निक्सन लाजत होता माझ्याबरोबर डान्स करायला, तो तिथे जाऊन गेला परत. मी त्याला बोलवलं, अरे डान्स माझ्याबरोबर. आता नाही लाजणार ना? So cute. थँक्यू सो मच. या प्लीज बसून या. तिचा सिटीचा स्वॅग, त्याला गावाची गोडी. पाहूया काय करते शत्रुघ्न आणि किमयाची जोडी. माझ्या मनात तर मी कुठं कुठं चुकणारच. मला मी कधी नाचलं नाही ना, ते 10 वेळा शिकवलं असतं तरी मी चुकणार हे मी लक्षात म्हणजे मनामध्ये विचारत होते. पण नाचावं लागेल तर नाचतील असं पण विचार करत होता मी. काय वाटतोयस तू? टोपी एकदम चमकदार आहे तुझी. कशी झाली तयारी? चांगली झाली. चांगली झाली आहे. हो. आणि तुमची मेंटॉर पण इतकी छान दिसते. तूच लाजतोय जास्त. माझी सवय आहे सर, मी कधी मुलीसोबत गप्पा नाही मारला हा. आणि मुलीसोबत मी राहिलो पण नाही, त्याच्यामुळे मला लाजच वाटते. पण आता तयारी केली आहे की नाही मुलीसोबत? केली. कारण डान्स करायचा आहे मुलीसोबत. हो कोरे. हा? हो. तुला बघून ना दादांची आठवण आली. दादा कोंडकेंची. तुला तुझा असा टोपी तशी, नाडी अशी लटकते. रेडी आहात तुम्ही? हो रेडी. करूया सुरू? हो. ओके, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे किमया आणि शत्रुघ्नसाठी.
शत्रू शत्रू कसं वाटलं शत्रू सांग चांगलं वाटलं सर. चांगलं वाटलं. आणि विसरला काही स्टेप्स विसरला? हा शेवटचा आणि हा विसरला सर. दोनच होते स्टेप्स त्यात विसरला. दुसरं होतं पण दुसरं थोडं आवडलं होतं मला पण ते अवघड होतं म्हणून ते विसरलं. माझा हात पण हा पुढे करतो ना मी तेच हात वरती येत मला. 2 स्टेप अवघड होत्या त्या विसरलो, त्या केल्या नाहीत. 2 होत्या ज्या येत होत्या त्या विसरलो. पण क्यूट वाटलं, क्यूट. अर्थात थोडं परफॉर्मन्सवर तुला लक्ष दिलं पाहिजे शत्रू. परफॉर्मन्सच्या आधी स्वतःला डिमोटिवेट करून घेतलं आणि मग त्यात मी पण थोडी हे झाली, तर मग कुठे ना कुठे ते पण असेल की आमचं परफॉर्मन्स कुठे कमी पडलं. तर तेच मला हे होतंय की त्यांनी थोडं स्वतःला मोटिवेटेड ठेवायला पाहिजे. रिहर्सलमध्ये तू टच पण करत नव्हता किमयाला, हात पण लावत नव्हता. म्हणजे समोरच्या आणि मी कधी मुलीसोबत माझी बहीण पण आहे पण मी सोबत म्हणजे मला लाज वाटायचे. मुलीसोबत मला नकोस. पण कसं आहे मित्रा, आपण मित्र आहोत सगळे है ना. हो, हो. आणि याच्यामध्ये आपण 4 गोष्टी शिकतोय. हां, हां. ओके. मी परत सांगतो की ती तुमची मेंटॉर आहे, ती गाईड आहे, ती टीचर आहे, हो. ती एका अर्थी तुमची गुरु आहे. हो. कारण ती काही गोष्टी शिकवते. हां. हा शो आपला त्याच्यासाठीच आहे. हो. काही गोष्टी ज्या आपण कधी केल्या नसतील त्या जर का आपल्याला गोष्टी- करायची संधी मिळाली बरोबर. तर आपण त्या कशा करणार. आणि डान्स त्यातला एक आहे आणि दोघांचा मिळून डान्स हा त्यातला अजून एक प्रकार आहे. हो. ओके. ओके. खूप छान केलंस. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. 12 जोड्यांचे 12 परफॉर्मन्सेस झालेले आहेत. दणदणीत परफॉर्मन्स जजेस तुम्ही बघितले आणि तुम्ही मला आय एम शुअर तुम्ही स्कोरिंग पण केलंय. मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की नंबर 12 आणि 11 वर तुमच्या मते कोण आहे. 2 जोड्या ऑलरेडी नॉमिनेटेड आहेत. त्यातली Okay. एक म्हणजे अर्जुन रेवती आणि एक म्हणजे जोयाना आणि पंकज. सो ऑब्व्हियसली आज जे कोण 2 सगळ्यात बॉटमला असतील त्या 2 जोड्या ऑटोमॅटिकली त्यांना जॉईन होतील. ओके. तुमच्या मते नंबर 12 वर कोण आहे? मला वाटतं 19-20चा फरक आहे. सो सगळ्यात प्रथम 12 नंबर वरती जी जोडी आहे शत्रुघ्न आणि किमया. नंबर 11 वरती जी जोडी आहे ती आहे पवन आणि ऐश्वर्या. मला खूप वाईट वाटलंय कारण की म्हणजे एवढं मेहनत केल्यावर पण ते स्टेजवर नाही येत आणि मग त्याच्या आधी स्वतःला डिमोटिवेट केलं. ते सगळं गोष्टी अफेक्ट होऊन मग आम्ही नॉमिनेटच झालो. तुम्हा चौघांमधनं एक कुठली तरी जोडी असेल ज्याला आज रिटर्न तिकीट दिलं जाईल. त्याआधी आपण जाणून घेऊया की आजचा आपला जो टास्क होता त्याची जोडी नंबर 1 कोण आहे. त्या जोडीचं नाव आहे पंकज आणि जोयाना.
भावना आणि पंकज, तुम्ही टेक्निकली नॉमिनेटेड होता एलिमिनेशनसाठी आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की पुढचा आपला जो टास्क असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही बेस्ट परफॉर्म केलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेफ होता, तुम्हाला एलिमिनेट केलं जाणार नाही. खूप म्हणजे असं भारी वाटले की गावामध्ये नाचणारा मुलगा तो आता मुंबईमध्ये येऊन सणणारे चल भावा सिटी कार्यक्रमातला तो जोडी नंबर 1 ठरला, तर ती पण खूप मोठी गोष्ट वाटली. 12 मुलांबरोबर 13 मुली होत्या. काजल ती एक मुलगी होती जी एक्स्ट्रा होती. सो काजलला आपण ही संधी दिली होती की तिने या दिवसांमध्ये प्रयत्न करावा आणि बघावं की कुठला आपला गावरान ब्रो त्याच्या मेंटॉरला सोडून काजल बरोबर जायला तयार आहे का. सो मला वाटतं त्या अनुषंगाने मी आता आपल्या सगळ्या गावरान ब्रोना विचारणार आहे की कोणाला त्यांच्यापैकी काजल बरोबर जायचंय का. पण त्याआधी मी काजल तुला विचारतो, तुला काय वाटतं? मी खूप मजा केली. मला टास्क काय माहीत नाही. मी सगळ्यांबरोबर खूप मजा केली, चोरी केली, जे काय करू शकते मी केली. आय हॅव झिरो रिग्रेट्स. आय हॅव ट्रायड माय बेस्ट. काजल, मी तुला एक फायनल अपॉर्च्युनिटी आत्ता देतोय. जर तुला असं काही सांगायचं आहे कोणाला, कारण ह्याच्यानंतर मी त्यांना विचारणार आहे, तर त्याच्या आधी जर का तुला त्यांना काही गोष्ट सांगायची असेल जी तुला वाटतं राहून गेली आहे तर तू सांगून प्रयत्न करू शकतेस. मी पंकजला पण बोलली होती, मी अर्जुनला पण हेच बोलली होती, मी सगळ्यांना हेच बोलली होती. हा गेम आहे. आपण सगळे हा कॉन्टेस्टमध्ये खेळायला आलो आहे. मित्र मैत्रीण आहेत ते डिफरंट आहे, पण आपण हा पण लक्ष ठेवा की आपण जितायला आलो आहे. तर मी सगळ्यांना हेच बोलते की तुम्ही ते आग बघितलं होतं माझा, मी केवढा एफर्ट्स टाकला, ते गोष्टी विचार करू आणि बघा की मी तुमच्याशी पार्टनर होऊ शकतं का नाही. इथून सुरुवात करूया. सुभाष दादा. नाही, हाय ती पार्टनर ते चांगले आहेत. पण अथर्व. नको, आपली कशी जरी असली तरी आपलं आपल्याला पार्टनर तर पार्टनर, शेवटपर्यंत जे होईल ते हिच्यासोबत. तिने सामदाम हा कम वापरला आणि दंड हा सर्वात जास्त वापरला, म्हणून मी पार्टनर नाही बदलणार. फक्त इतकं सांगणार की ते आपल्यासोबत चांगली होती. नाही सर, हाय ते बरं आहे. जर ती चांगल्या प्रकारे वागली असती तर मला नक्कीच वाटते ते कोणाची ना कोणाची पार्टनर राहिली असते. आपलं पार्टनर बोलत रागावतो बा, पण आपलंच पार्टनर भारी आहे बा. पार्टनर हीच पाहिजे मला. मी काय पार्टनर बदलणार नाही. मला हाय बरं आहे. माझी पार्टनर बरे आहे. शत्रुघ्न. त्यांचं बोलणं थोडं मी पण ऐकलं होतं, ते मला नाही आवडतं. सो तुला किमॅस तुझी पार्टनर असावी असं तुला वाटतं की काजल पार्टनर असावी? इमायत असं वाटत होतं मला, म्हणजे पण किमयाला बदलायचं हो की किमयाला बदलायचं नाही? हो. हो. काजल पाहिजे पार्टनर, काजल नकोय पार्टनर? हो सर, काजल नकोस. नकोय काजल पार्टनर. इमयाचं धाकधूक वाटतंय. तो सगळ्या मुलांना आपण विचारलंय आणि सगळ्यांचं बेसिकली मत असं पडलंय की त्यांची जी मेंटॉर आहे त्यांना त्याच्या बरोबरच कंटिन्यू करायला आवडेल. सो काजल, आय एम रिअली सॉरी. तुला दिलं जात आहे आपल्या शोचं पहिलं रिटर्न तिकीट. ये इकडे प्लीज. तुम्ही चोरला चोरी करायला शिकवू शकतो, इनोसेंटला बुरा कधी बनवू शकत नाही. हे लोक सगळं जे मुले आहेत ते एवढं इनोसेंट आहे, ते बोलतात मी कोणाचं दिल तोडणार नाही, आणि गुड जॉब, तुम्ही कोणाचं दिल नाही तोडला. आय एम ग्लॅड टू बी पार्ट ऑफ दिस शो. फक्त एक चीज बोलायचं आहे, मी खूप प्राऊड आहे प्रणाली आणि दीपकशी. कीप इट अप, गुड गेम. आय होप यू गाईज विन. तुमचं केमिस्ट्री खूप चांगलं वाटतं. द वे प्रणाली मेंटर करते दीपकला, इट्स अमेझिंग. दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू काजल. थँक्यू सो मच. मला देखील वाईट वाटलं. त्यानंतर मी ग बसलो की ती पण मला जाता आता बाय म्हणून गेले बाप.
ते पण वाईट वाटलं सगळ्यात वाईट. काजलचं तर एलिमिनेशन झालेलं आहे, पण आता आपल्याकडे 3 जोड्या आहेत ज्या नॉमिनेटेड आहेत एलिमिनेशनसाठी, आणि ते एक म्हणजे पवन आणि ऐश्वर्या, शत्रुघ्न आणि किमया, आणि अर्जुन आणि रेवती. किमया खरंच खूप हार्डवर्क करते. ती शत्रुघ्नाला सांगायचा सगळा प्रयत्न करते, पण काही गोष्टी आहे की एखाद्याला जमतं, एखाद्याला जमत नाही. पण शत्रुघ्नने ट्राय केलं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण खूप मोठा टास्क आहे इन इट सेल्फ. सो या 3 जोड्यांपैकी एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. आणि आता आपल्या शोचा जसा फॉर्मॅट आहे तसं आपलं स्टुडिओ ऑडियन्स जे आहेत ते आता वोट करतील की या 3 जोड्यांपैकी त्यांना कुठली जोडी अशी वाटते की जी एलिमिनेट व्हायला पाहिजे. 3 जोड्या आहेत ज्या नॉमिनेटेड आहेत, त्यांना मी इकडे स्टेजवर बोलवतो. अर्जुन आणि रेवती. ए, बी जोडी आहे किमया आणि शत्रुघ्न, आणि सी जोडी आहे पवन आणि ऐश्वर्या. सो तुम्ही ज्या जोडीला तुम्ही वोट कराल ती जोडी सेफ झोन मध्ये जाईल. डिसिजन तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. तो मूड ऑफ होता माझा, म्हणजे काहीच बोलायचं नाही मला. एकदम माझं जे होईल ते आता. मला थोडंसं भीती वाटत होती, कारण मला पाहिजे होतं की किमया नाही जाऊ, कारण ती माझी चांगली मैत्रीण आहे. ओके ऑडियन्स, थँक्यू सो मच. तुमची वेळ इथे संपते. ऑडियन्सच्या निकालाप्रमाणे जी जोडी सेफ झोन मध्ये जाणार आहे ती जोडी आहे शत्रुघ्न आणि किमया. कॉंग्रॅच्युलेशन्स. किमया, टेन्शन आलं होतं पण तुम्ही आता सेफ झोन मध्ये आहात. बसून घ्या प्लीज. आता राहिल्यात आपल्याकडे या 2 जोड्या, आणि बघू ह्याच्यातनं कुठली जोडी सिटीत राहणार आहे आणि कुठल्या जोडीला आज रिटर्न तिकीट द्यावं लागणार आहे. आणि ते डिसाईड करणार आहेत आपल्याकडे राहिलेल्या या 10 जोड्या. मला वाटलं की ठीक आहे, आमचे फर्स्ट टास्क सोडून आमचे सगळे टास्क चांगले झालेत. नॉट सेईंग की आम्ही फर्स्ट आलो, पण आम्ही फेल नाही झालो त्याच्यात, आणि प्रत्येक टास्कमधनं आम्ही काही ना काहीतरी शिकलो, आणि तो एवढा भारी नाचलेला, तर आम्हाला वाटलं होतं की लोक फेअर खेळतील. दीपक पासून सुरुवात करूया. दोघं पण पोरं चांगलीच आहेत, पवन आणि अर्जुन. फक्त त्यांनासनी जे मेंटॉर मिळाल्या ते जरा थोडं कमजोर पडलेत. सगळ्यात जास्त कमजोर म्हणजे रेवती आणि अर्जुन. फक्त आमची एवढीच इच्छा होती की पवनला अनेक चान्स मिळावं. अर्जुनला चान्स मिळालेला, त्याने त्या चान्सची फायदा नाही केली, त्यामुळं पवनला देखील थोडं मिळावं ही इच्छा होती, म्हणून आम्ही डायरेक्ट एलिमिनेशन रेवती आणि अर्जुनला केलं. अथर्व. रेवती आणि अर्जुन. ओके, सुभाष दादा. दोघं पण माझे एकदम चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. पण मला एक वाटतं की रेवती आणि अर्जुन. क्रिश, काय वाटतं तुला? सर, एका साईड मॅजिकल आयब्रो आहे आणि एका साईड वादळ आहे. कोणाला ॲनिमेट करायचं मला सुचत नाही, पण जर का मॅजिकल आयब्रो इथून गेला तरी त्याला ओळखतील का मॅजिकल आयब्रो म्हणून. पण पवन थोडा गाजाचा आहे, तर मला वाटते की त्याला संधी द्यावं. तुला असं वाटतं पवनला संधी द्यावी? हा. शत्रुघ्न. मी रेवती आणि अर्जुन. विजय भाऊ. आजच्या टास्कनुसार पवन आणि ऐश्वर्या. पहिलं वोट आहे तुमच्या अगेन्स्ट. ऑल राईट. ऋषिकेश भाऊ. पवन आणि ऐश्वर्या. निक्सन. रेवती आणि अर्जुन. 6 वोट्स अगेन्स्ट 2 वोट्स. पंकज आणि जोयाना. अर्जुनला थोडस बाहेर जायला. रामा. सॉरी पवन. हो सॉरी, पवनचा मला डान्स एवढा आवडला नाही. बेसिकली जो निकाल लागलाय त्याप्रमाणे पवन आणि ऐश्वर्या तुम्ही सेफ आहात. तुम्ही आज तुम्हाला रिटर्न तिकीट मिळणार नाहीये, तुम्ही जाऊन बसू शकता. मी
एका रिलीफचा ब्रेथ घेतला आणि मी खुश होती स्वतःसाठी आणि पवनसाठी की आता आम्हाला अजून शिकायची संधी भेटेल, अजून मेहनत करायची संधी भेटेल. आज तुम्हाला दोघांना रिटर्न तिकीट द्यावं लागतंय. ओके, घरातले जसे इक्वेशन्स आहेत मला माहिती होतं की सगळे माझ्यासाठीच सपोर्टमध्ये वोट करणार, कारण रेवतीचे रिलेशन्स बाकी कोणाबरोबरही चांगले नव्हते. अर्जुन काय बोलायचंय तुला? आता मुंबई बी पाहिली, आता इकडे बी भरपूर मजा केली मित्रांमित्र. आता मी भरपूर खुशी आहे. आता मला काही टेन्शन नाही. आता घरी बी गेलो तर काही टेन्शन नाही. काय बोलशील रेवती? आम्ही दोघांनी इथे खूप मस्त टाइम घालवला, दॅट इज फॉर शुअर. आमचं बॉन्ड खूप भारी होतं हे डेफिनेटली, आणि वेळ लागलं ते व्हायला, बट ते झालं आमच्यात. अर्जुन, हे छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून. ओके, जाता जाता तू ओपन करून बघू शकतोस. हा, काय लिहिलंय? सर्वजण राहणार सिटीत, नो रिटर्न तिकीट. तर मला असं वाटलं होतं का आता खरं तिकीट दिलं का काय बा, आज घरी जावं लागेल बा. होती माझ्या तयारी जायची. मी हे खूप सिरियसली घेणार आहे. आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगलं परफॉर्म करू आणि नॉमिनेशन्सचं असं लांबून आम्ही बघून त्याला हाय करू आणि जस्ट बी ऑन दिस साईड. मला खूप नाराजगी झाली. मला असं वाटलं होतं की कोणतरी एक एलिमिनेट झालं पाहिजे, म्हणजे कॉम्पिटिशन कमी होईल, कारण तोच गेम आहे ना. आमची अशी इच्छा नव्हती की इकडनं या आठवड्यामध्ये कोणी घरी जावं, पण पुढच्या आठवड्यात असं होणार नाही. पुढचा आठवडा हा सिरियस स्पर्धेचा असणार, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जशी मेहनत या आठवड्यात केली आहे त्याच्या डबल मेहनत पुढच्या आठवड्यात करा. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स. बसून घ्या. आज सर्व जोड्यांचे कमाल परफॉर्मन्स झाले. आपले गावरान ब्रो सिटी सुंदरींच्या सोबतीने टास्क मध्ये रंगून गेले. आता ह्यांच्यात केमिस्ट्री होते, त्यांचं ट्युनिंग जुळते आणि आपल्या शोची रंगत अजून वाढते. ही रंगत अशीच वाढत जाणार, त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका. चल भावा सिटी. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय.